पूर्व वैमनस्यातून फायर स्टेशनच्या चालकावर चाकू हल्ला। कसबा बावड्यात पूर्व वैमनस्यातून फायर स्टेशन चालक रघुनाथ साठे यांच्यावर चाकू हल्ला झाला। यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी रघुनाथ साठे यांनी महापालिकेच्या आरोग्य विभाग कार्यरत असणारे कवाळे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। कोल्हापुरातील कसबा बावडा येथे मातंग वसाहतीत रघुनाथ साठे हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। याच परिसरात कवाळे हे सुद्धा राहतात। काही दिवसांपूर्वी रघुनाथ साठे व कवाळे यांच्यात काही कारणामुळे वाद झाला होता। तसेच कवाळे हे पंचिंग करण्यासाठी कसबा बावडा इथल्या अग्निशामक दलाच्या कार्यालयात आला होता। यावेळी तेथे रघुनाथ साठे यांना पाहून कवाळे यांनी पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून साठेंवर चाकूने हल्ला चढवला। त्यात रघुनाथ साठे हे गंभीर जखमी झाले। या हल्ल्यात साठे यांच्या हातावर, चेहऱ्यावर, जिभेवरही गंभीर इजा झाली आहे। या घटनेनंतर कवाळे आणि साठे यांच्या सहकाऱ्यांकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।